नमस्कार, मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। तर आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे म्हणजे पूर्ण आपल्या फार्ममध्ये फवारणी करायची आहे। कारण की आपल्या कोंबड्यांना जू पिस म्हणजे अशा प्रकारचे पाखरं वगैरे असतात ना, ते आपल्या कोंबड्यांना त्रास देतात असतात आणि आपल्या कोंबड्या याच्यामुळे स्ट्रेसमध्ये जातात आणि आपल्याला हे जास्त आपल्या कोंबड्या आहेत ना, तर अंड्यावर ज्या कोंबड्या असतात ना त्या कोंबड्यांना त्रास जास्त होतो त्यांचा जू पिसू त्यांचा। तर आपण हे बघा, हा आपल्याकडे औषध आहे, तर क्लीनर म्हणून याचं नाव आहे। तर आपण याची फवारणी करणार आहोत आणि खूड ज्या कोंबड्या बसलेल्या असतात ना त्यांच्या इथे पण आपण फवारणी करणार आहोत आणि पूर्ण फार्मला पण फवारणी करणार आहोत, जेणेकरून आपल्या फार्ममध्ये कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया राहिला नाही पाहिजे। आणि आपण नंतर कोर्सोलिन THची पण फवारणी करणार आहोत। तर अशा आपण पूर्ण आपला फार्म डिसइन्फेक्ट करून घेणार आहोत। तर चला, तर मित्रांनो, हा बघा आपला औषध आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे। तर आपल्याला हा मेडिसिन आहे ना, आपल्याला आपण इथे आपला पाणी घेतलेलं आहे पंपामध्ये आणि आता आपल्याला 1 लिटरला 1 ते 2 ml टाकायचं आहे। त्याच्यावर तसं प्रमाणसुद्धा लिहिलेलं आहे याच्यावर कसं द्यायचं आहे। तर आपण 3 लिटर पाणी घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण प्रमाणानुसार टाकत आहे, कारण मला आता अंदाज आलेला आहे, मी नेहमी टाकत असतो। तर अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे। तर माझं औषध आता पूर्ण टाकून झालं आहे, तर तुम्ही पाण्यामध्ये पाहू शकता कसं सफेद पूर्ण झालं आहे आपलं औषध। आता मिक्सिंग झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पाणी आपलं सफेद दिसेल। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फार्मला मारायचं आहे। तर मित्रांनो, हे बघा, आपल्या इथे खूप कोंबड्या बसलेल्या आहेत, तर त्यांना आता आपण आपलं जो पिसांचं क्लीनर आहे ना, तो आपण त्यांना सुद्धा मारणार आहोत, कारण की सर्वात जास्त तिथेच खोड कोंबड्या बसतात ना, तिथेच जमा होतात। तर अशा प्रकारे आपण आता फवारणी पूर्ण करणार आहोत कोंबड्यांना, त्यांच्या डोळ्यामध्ये गेलं नाही पाहिजे अशा प्रकारे आपण करणार आहोत। तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, आपल्याला आजूबाजूचा त्यांचा परिसर सुद्धा आपल्याला क्लीन करायचा आहे, कारण की सर्वकडे आपलं औषध झाला पाहिजे मारून, कारण की आजूबाजूला सुद्धा त्यांचे जो पिसं असतात तर अशा डब्यांवर सुद्धा आपल्याला मारायचे, ज्या अंड्यानं आपल्या असतात ना त्यांच्यावर पण मारायचं अशा प्रकारे, आणि वर सुद्धा मारायचे आपल्याला, म्हणजे कसं व्यवस्थित झालं। तर मित्रांनो, कसं माहिती का, ही आपली अंड्यांची सर्व अंडे घालण्यासाठी आपण डबे ठेवलेले आहेत कोंबड्यांना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला मारायचं आहे, कारण की आपल्या कोंबड्या इथे अंडे घालण्यासाठी येतात, तर ते जो पिसं कसे सगळीकडे वाढलेले असतात, पसरत असतात, तर त्यासाठी आपल्याला इथे या अंड्यांसाठी आपलं जिथे प्रोडक्शन आपण घेत असतो ना, तिथे सुद्धा आपल्याला क्लीनर मारायचं आहे, क्लीन। तर अशा प्रकारे आपण इथे सुद्धा आपण आता प्रत्येक डब्यामध्ये थोडं थोडं असं सर्वकडे मारणार आहोत, म्हणजे आपल्या कोंबड्यांना त्रास झाला नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारचा ट्रेस आला नाही पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांना ट्रेससुद्धा येतो, कारण की कोंबड्या सतत टोचीने त्यांच्यामध्ये पंखामध्ये खाजवत असतात, म्हणजे तर त्यांना त्यासाठी आपण असं क्लीनअप सर्व करून घ्यायचं सर्व डब्यामध्ये। झालेला आहे, तर आपण आता कोर्सोलिन THचं घेतलेलं आहे याच्यामध्ये, तर ते तुम्हाला आता व्हिडिओ म्हणजे दाखवला नाही किती टाकलं प्रमाण। तर कोर्सोलिन THच्या मागे प्रमाण असतो 1 लिटरला आपलं घ्यायचं आहे 4 ml घ्यायचं आहे। तर असं मी आता 3 लिटर पाणी घेतलं आहे, तर असं 12 ml ते
कोर्सुलिन TH घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आता आपण इकडे कोंबड्या जिथे रात्री बसतात ना तिकडे फवारणी करणार आहोत आणि तिकडे पण आपण क्लीनरची फवारणी केली. तर आता कोर्सुलिन THची आपण सर्वकडं पूर्ण फार्ममध्ये फवारणी करणार आहोत. तर चला बघूया कशा प्रकारे आपली फवारणी करतो. तर कसं आहे, हे आपले ब्रूडर्स आहेत. तर ब्रूडर्समध्ये पण आपण फवारणी करू. त्यांचे दरवाजे वगैरे आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं, अशी साईड पट्टी त्यांची आणि आतमध्ये मारायचं आहे. कसं आहे मित्रांनो माहीत आहे का, आपल्याला वरून घ्यायचं आहे. वरून आपलं खाली पाणी बरोबर येतं आहे, तर त्यासाठी आपल्याला ती सुद्धा फवारणी करायची आहे. असं वरून घ्यायचं, नंतर आपोआप खाली येतं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व ब्रूडर्स मारून घ्यायचे. अशा प्रकारे आपण मारून घ्यायचं. आपण बाहेर पण मारतो, कारण की थोडासा जो बाहेर ते फिरत असतात ना, त्यासाठी पण मारत असतो आपण क्लिनिंग पूर्ण. कसं मित्रांनो, रोग कुठल्याही प्रकारचा येण्या अगोदरच आपण त्याची काळजी घेतलेली, म्हणजे दक्षता घेतलेली चांगली असते, कारण की नंतर आपल्याला प्रॉब्लेम होत नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण करून घ्यायचं. बरोबर. तर आता आपल्याला कसं करायचं आहे माहीत आहे का, आपल्याला आता पूर्ण रॅकिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपण कोर्सुलिन THची फवारणी आपण जिथे रात्री आपल्या कोंबड्या बसतात तिथे पण आपल्याला फवारणी करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता आपण इथे सुद्धा फवारणी पूर्णपणे करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फवारणी करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे आधी वरती मारून घ्यायचं. वरच्या साईडला आपण मारतो, त्याचं पाणी आपल्या खाली येत असतो. तर आपण हे पूर्ण आता रॅकिंग करून घेणार आहोत आणि आपलं पाणी पूर्ण आपण बिनसेस रॅक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण क्लिनिंग करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या फार्मवर कुठल्याही प्रकारचा रोग येऊ नये. तर मित्रांनो, हे बघा आपलं लिटर आपण रॅकिंग करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे. तर आपली पूर्ण फवारणी करून आता झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आपण कशा प्रकारे पूर्ण फवारणी करून घेतलेली आहे. कोर्सुलिन THची पण फवारणी पूर्ण फार्मला केली आणि आपल्या खोड कोंबड्यांना जू पिसं यांची सुद्धा फवारणी केली क्लीनरची. तर अशा प्रकारे आपण पूर्ण फार्म आपल्याला अगोदरच क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या फार्मला कुठल्याही प्रकारचे रोगराई यायला नको आणि आपल्या कोंबड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा हिस्सा व्हा. तर अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपण पुढे भेटूच. चला, धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.